अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रेमळ आणि खरंच त्यांच्या मुखातून ऐकणाऱ्यासारखी अमृतवाणी. स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे स्वामींचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि स्वामींची कृपादृष्टी ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड ही बरसणाऱ्या पावसासारखी राहील. म्हणून जीवन जगत असताना आपल्या परंपरा रूढी अशाच मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीला येत असतात. त्या सगळ्याच योग्य असतील किंवा सगळ्याच अयोग्य असं नाही. या जगात सगळंच टाकाऊ आणि सगळंच विकाऊ असं काही नसतं. काही देखावे असतात, पण दृष्टी असली की त्याचा योग्य अर्थ लक्षात येतो. सगळेच प्रवाह काही गढूळ नसतात, काही वाहता वाहता नितळ होत जातात, काही साचून गढूळ त्यांना निवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर चाललेली जळमट धुवायला वेळ द्यावा लागतो. सुरुवातीस अपवाद असतात, नंतर तीच रूढी बनते आणि नंतर प्रघात होतो. असं आयुष्य चालत असतं. आपण काय स्वीकारायचं हे आपल्याच हातात असतं. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, असेच तुम्ही जीवन जगत चला आनंदाने, कारण जीवन एकदाच मिळणार आहे. असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश तुम्हाला जर ऐकायचे असतील तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. तुमच्या मनात तुम्ही देवाबद्दल श्रद्धा ठेवा आणि भाव ठेवा. नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना ही वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये एक सूर्य असा उगवेल, ज्याच्या तेजाने तुमचं आयुष्य एकदम बदलून जाईल. लक्षात ठेवा, या जगात कोणतीही अशी जादूची कांडी नसते की फिरवली की तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडते. ते चमत्कार घडतात, पण त्यासाठी तुम्हाला काहीतरी तपश्चर्या करावी लागते, जेणेकरून भक्तीच्या मार्गातून तुमची शक्ती निर्माण करावी लागते आणि त्या संयमासोबत तुमचं कर्म हे प्रामाणिक केलं पाहिजे. तरच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करायला वेळ लागणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाच्या जीवनात संघर्ष अडचणी ह्या पाचवीलाच पुजलेले असतात. फक्त त्याचं रूप बदलतं. संघर्ष अडचणी या काही टाळण्यासारख्या गोष्टी नाहीत. मग जी गोष्ट टाळता येत नसते तिला सामोरं जाणं हाच एक मार्ग. त्याबद्दल मनात चिंता विवंचना असणं साहजिक आहे, पण त्यावर शांतपणे विचार केला तर मार्ग शोधता येऊ शकतात. काही अडचणी ह्या स्वतःहून ओढून घेतलेल्या असतात, तर केव्हाही काही परिस्थितीमुळे निर्माण होतात. त्यामुळे योग्य पद्धतीने मार्गक्रमण केलं तर अशक्य असं काहीच नसतं. त्यासाठी संयम मात्र नक्की लागतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू तुझं काम कर, तुझ्या प्रामाणिकपणानं कर. त्याचं फळ तुला रिटर्न मिळणार आहे. त्या फळाच्या अपेक्षेसाठी तू जे कर्म चांगलं करतोय ते कर्म हे तुला तुझ्या चांगल्या फळानं परत मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या मार्गाला लागा. नक्कीच तुमची अडलेली सर्व कामं क्षणार्धात पूर्ण होतील आणि तुम्हाला सकारात्मक विचारांचा एक उजेड दिसणार आहे. प्रत्येक माणसाला ईश्वरानं मेंदू दिलेला आहे, पण त्याचा योग्य वापर करण्यासाठी
खरं तर दुसऱ्याबद्दल मत बनवत असताना ते विचारपूर्वक बनवावं. नेहमी टीका करू नका, दुसऱ्यांच्या चुका शोधू नका, स्वतःच्या चांगल्या वाईट गुणांचं स्वतःच परीक्षण करून पहा. इतरांमधील चांगले गुण शोधून त्याचं कौतुक करायला शिका. सतत वाईटच शोधायला हवं का? काहीतरी इतरांबद्दल चांगला विचार करायला काय हरकत आहे? दुनियादारीच्या काही अस्पष्ट खेळापासून वाचवण्यासाठी, मनाची इमानदारी कायम राखण्यासाठी चांगले विचार ही कधीही चांगलेच, पण आपल्याच लोकांच्या मायेची ऊब, प्रेमाचा ओलावा वाईट विचारांनी कारस्थानी त्याने रोखला जात असेल तर अशा आचाराचा काय उपयोग? चांगले गुण, योग्य विचार जर अशा व्यक्तींना ऐकूच येत नसेल तर अशी नाती मैत्री मग उपयुक्त की त्रासदायक? जे डोळ्यांना दिसतंय ते खरं असलंच असं नाही. म्हणून सत्य परिस्थिती जाणूनच इतरांबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. आजच्या या काळात माणसं फक्त पळण्याच्या नादात स्वतःचं सुख समाधान हरवून गेलेत. पण ते विसरूनच जातात की आपण कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच आहे. कोणाजवळ काहीतरी वेगळं असणारच, कोणाला तरी जास्त संधी मिळणारच, कोणाचं तरी ताकद आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहून सुंदर असणारच. हेच बहुधा ते विसरून जातो. खरं तर त्याने आपलं लक्ष स्वतःच्या देहावर आणि जगण्यावर केंद्रित करायचं असतं. आपल्या धावण्याची गती आपल्या प्रकृतीला झेपेल तेवढीच ठेवून आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो आणि नसलेल्या अडचणी वाढवून ठेवत असतो. केवळ एकटं पुढं राहण्यापेक्षा सोबतीनं थोडं मागं राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते. करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात. यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं निवांत गरजेचं आहे. इतर धावतोय म्हणून आपण हे धावणं ठीक नाही. जगणं हे राईस प्लेट सारखं असतं. त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली तर ताटात संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे. हे सर्व समावेशक चौफेर असेल तर ते सुखकर ठरतं. एखादा मोठ्या यशाच्या प्रतीक्षेत रोजच्या जगण्याचे छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटून जाऊन देऊ नका. ते क्षण तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या. आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलंय हे फालूपद आयुष्याचं कुरतडून टाकते. त्यामुळे ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो, पण वेळ नसते. आणि उतरत्या वयात वेळही असते, पैसाही असते, पण शक्ती उरत नाही. यातील सर्व सुवर्ण मध्य गाठून समसरून जगावं. मग नक्कीच तुम्हाला तुमच्या मिळालेल्या पुस्तकात तुमच्या जीवनाचं एक चांगला अध्याय लिहिता येईल. म्हणून जीवन जगत असताना माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून कधीही मोठं होऊ नका. गोड शब्द व चांगला व्यवहार हेच आपल्या माणसाला श्रेष्ठ बनवतात. केवळ अमाप धन असलेला माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, नेक व्यवहार व सुंदर विचार. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान देता आला पाहिजे. म्हणून पैशाची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात, पण माणसांची साथ व्याजाने मिळवण्यासाठी सुविधा अजून तरी सुरू झालेली नाही. म्हणून नाती जपा. आनंदात काय परके सुद्धा सामील होतात, पण न बोलवता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिलं ते तुझंच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिले
राहिलेल्या आयुष्यातही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जगण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यात तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या पूर्ण कुटुंबावर स्वामींची असेच कृपा आशीर्वाद राहील. नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं. फक्त वही पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. माणसाकडून असं म्हणलं जातं की काळजी करू नका, सर्व ठीक आहे. पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतं, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळाच्या फुलामध्ये असतं. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. ज्या मनुष्याला वेदनांचे ओझे असतानाही हसतमुख राहता येतं, त्याच्यासारख्या सहनशीलता आणि अभिनय सम्राट या जगातला दुसराच कोणीच नसतो. प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येकाला सर्व काही माहीत नसतं, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी 100% माहीत असतं. माणसाने विझलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूची रोषणाई ही पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं त्यांना फक्त आपल्या उंजळीतला दिवा जपायचा असतो आणि अविरत चालायचं असतं. देह गवसेपर्यंत. जेव्हा सारं जग म्हणतं असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. ज्याला हसण्याची कला माहीत आहे तो व्यक्ती संकटांना कधीही घाबरत नाही. त्याचे संकटांचा सामना सुद्धा हसत हसत करतो. म्हणून जीवन हे खूप क्षणभंगूर आहे. त्या जीवनाचा आनंद घ्या. जीवन एकदाच मिळतं. आपल्याला हवे असणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की अपेक्षित यश हमखास मिळतं. आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात, पण त्यापैकी सगळेच विचार अप्रत्यक्षपणे साकार होत नाहीत. ज्या विचारांना आपण अधिक प्रखरपणे आपल्या मनामध्ये आणतो, त्याच विचारांचे प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये दिसू लागतात. त्यामुळे आपल्या मनाला विचारांना प्रखरपणे केंद्रित करायला शिकलं पाहिजे. एक मुलगी दररोज मंदिरात जात असे. ती लोकांना मंदिराच्या आवारात फोनवर गप्पा मारताना, व्यवसायाबद्दल एकमेकाविषयी तक्रारी, निंदा, चर्चा करताना बघत असे. काही लोक पूजा पाठ प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा अधिक करतात. असं ती मुलगी मंदिरातील पुजाऱ्याला सांगते आणि आता मी उद्यापासून मंदिरात येणार नाही असं बोलते. यावर पुजारी काही क्षण गप्प राहिला आणि नंतर त्या मुलीला म्हणाला, ते बरोबर आहे, पण मंदिरात न येण्याचा निर्णय निश्चित करण्यापूर्वी मी जे सांगतोय ते करून बघ. मुलगी हो म्हटल्यावर पुजारी सांगतो, एका ग्लासमध्ये पाणी भर आणि मंदिराच्या आवारात 2दा प्रदक्षिणा कर. अट्ट अशी आहे की त्या ग्लासमधील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये. मग थोड्या वेळाने त्या मुलीने तसंच केलं. त्यानंतर पुजाऱ्याने तिला विचारलं, तुला कोणी फोनवर बोलताना, गप्पा मारताना, दिखावा करताना दिसलं का? मुलगी म्हणाली, नाही, मी काहीही पाहिलं नाही. मग पुजारी म्हणाला, जेव्हा तू प्रदक्षिणा करत होती तेव्हा तुझं सर्व लक्ष ग्लासवर आणि त्यातून पाणी पडू नये म्हणून, त्यामुळे तुला इतर काहीही दिसलं नाही. आता जेव्हा तू मंदिरात येशील तेव्हा तुझे लक्ष फक्त देवाकडे केंद्रित कर. मग तुला इतर काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल.
आपल्या आयुष्याचंही असंच आहे. जे हवं आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला शिकलं पाहिजे. ते मिळवणं अगदी सोपं होऊन जाईल. आपण नेहमी काय वागतो, कसं करतो, हे जीवन म्हणजे चिखल आहे. आपल्या इष्ट देवतेवर विश्वास आणि समर्पणाची भावना असली की जगण्याची लढाई जिंकता येते. आपल्यामध्ये संपूर्ण विश्वाची शक्ती आहे, असीम शक्ती आहे, जी आपल्या आयुष्यातला सर्व अंधार दूर करू शकते. ती शक्ती म्हणजे आपल्या इष्ट देवतेवरचा विश्वास आहे. एक गाय गवत चरायला जंगलात जाते तेव्हा तिथे तिच्या लक्षात येतं की एक वाघ दबक्या पावलानं आपल्याकडे येत आहे. गाय भीतीने इकडे तिकडे पळू लागते. वाघ सुद्धा गायीच्या पाठीमागे धावू लागतो. धावता धावता गाय एका तलावापाशी पोचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली. वाघ देखील तिच्या पाठीमागं त्या तलावात शिरला. तलाव फारसा खोल नसतो आणि त्यात पाणी सुद्धा कमी असतं. मात्र तलावात चिखल खूप जास्त असतो. गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्या चिखलात रुतायला लागला. दोघेही आता हालचाल करू शकत नव्हते. थोड्या वेळाने गायीने वाघाला विचारलं, तुझा कोणी गुरु किंवा मालक आहे का? वाघ गर्वाने म्हणाला, मी तर या जंगलाचा राजा आहे. माझा कोणी गुरु मालक नाही. मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली, परंतु तुझी शक्ती तुला या क्षणी काहीच उपयोगीची नाही. वाघ गायीला म्हणाला, तुझे हाल देखील माझ्यासारखेच आहेत. तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही. संध्याकाळ झाली, अजून मी घरी गेले नाही म्हणून माझा मालक मला शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल. थोड्या वेळाने गायीचा मालक आला. चिखलातून गायीला काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने बघत होते. त्यांच्या मनात असून सुद्धा वाघाची ते मदत करू शकत नव्हते, कारण वाघामुळे त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका होता. गाय समर्पित हृदय, मालक आणि गुरु. म्हणून आपले विचार बदलले की परिस्थिती आणि माणसं सगळेच बदलू शकतात. आपण जीवनात खूपदा परिस्थितीला दोष देऊन स्वतःच्या अपयशाचं सांत्वन करून घेतो. आपल्या आयुष्यात आतापर्यंत जे काही घडलंय ते आयुष्यात आतापर्यंत कशामुळे घडलंय? त्या परिस्थितीमुळे नाही, तर आपण घेतलेल्या निर्णयामुळे. हे आपण मान्य करायला पाहिजे. परिस्थिती आपण बदलू शकतो. आपल्याला हवं तसं जीवन जगू शकतो. आपलं जीवन हे आपल्या मनस्थितीवर, निर्णयावर अवलंबून असतं. एकाच घरातील एकाच बापाची दोन मुलं वेगवेगळे असतात. एक व्यसनी बापाचं अनुकरण करून व्यसनीच बनतो, तर दुसरा चांगला विचार करून परिस्थिती बदलवतो. दोघांसाठी घरातलं वातावरण, परिस्थिती सारखीच असते. बदल हा विचारांचा, मनस्थितीचा, कृतीचा असतो. जीवनात अशक्य असं काहीच नसतं. आपला निश्चय किती ठाम आहे यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. मंदबुद्धी म्हणून ज्या थॉमस एडिसनला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं, तो आज जीवनात यशस्वी होऊ शकतो, तर आपण का नाही? हा विचार आपण करायलाच हवा. आपल्यामधील कमतरतेपेक्षा आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित केलं की आपोआप आपलं जीवन बदलून टाकतं. आपल्या आई बाळाला कडेवर घेते आणि तिची इच्छा असते, मला जे दिसतंय ते आपल्या बाळाला पण दिसावं. परंतु एक बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो, कारण एका बापाचं स्वप्न असतं की जे मी मिळवू शकलो नाही, पाहू शकलो नाही, त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त माझ्या मुलाने मिळवावं, त्याने ते पाहावं. आईचं प्रेम लवकर समजतं, पण बापांच्या रागवण्याची प्रेम, काळजी, कर्तव्य दडलेलं असतं हे समजायला अर्ध आयुष्य संपतं. आयुष्यात बापाची किंमत, प्रेम जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. बाप म्हणजे कुटुंबासाठी असलेला एक मोठा आधार, पाठीच्या कण्यासारखा असतो. जरी काही कुटुंबातील वडील काहीच करत नसले तरी वडील आहेत म्हणून त्या कुटुंबाकडे, त्या घराकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. त्या कुटुंबाकडे वाईट वाकड्या नजरेनं बघण्याची कोणतीही हिंमत करत नाही. मुलगा जेव्हा आयुष्यात खचून जातो तेव्हा बापाचा शब्द, तुझा बाप अजून जिवंत आहे, घाबरू नको,
त्याच्यातच जग जिंकण्याची ताकद निर्माण करतात। बाप म्हणजे ढाल, बाप म्हणजे पेटती मशाल, त्याच्या घामाच्या धारांना बंधन सुद्धा प्रेमानं स्वीकारता येईल असं असावं। लादलेल्या बंधनात नात्यात दुरावा निर्माण नसावा। संवादांशी जागा विवादाने घेतली की नात्यात होणारी घुसमट नात्याला पोखरून संपवून टाकते। आपले विचार आपल्याला आगीप्रमाणे जाळत असतात, त्या विचारांना आपल्या प्रेमाच्या रंगात मिसळता यायला हवं। आजच्या युगात संपूर्ण विश्वावर मानवाची सत्ता आहे। इतर प्राणी हे मानवापेक्षा शक्तिमान असूनही विश्वावर मानवाची सत्ता असण्याचे प्रमुख कारण म्हणजे मानवाकडे असणारी बुद्धी व मन। बुद्धीच्या जोरावर आपण खूप प्रगती केली, परंतु अति तिथं माती याप्रमाणे अतिविचार आजच्या पिढीच्या आयुष्याची माती करत आहेत। तरुणाईला आधुनिक गोष्टींची लालसा, हव्यास, व्यसनामुळे मानसिक क्षमतेवर नियंत्रण मिळवता येत नाही। मनाची घालमेल, एकटेपणा, तुलना, संशय या अतिविचारांमुळे माणसाचं मानसिक विकारांचं प्रमाण खूप वाढत आहे। आपलं मन, बुद्धी कधीच रिकामं बसत नाही। डोक्यात, मनात काही ना काही विचार चालूच असतात। विचारशक्तीला कुठलीच मर्यादा नाही। आपलं मन कधीच विचारशून्य होऊ शकत नाही। अतिरिक्त विचारावर नियंत्रण मिळवणं म्हणजे ध्यान करणं। ध्यान करणं म्हणजे विचारशून्य होणं असं नाही। जसं शरीराला रोज स्नान करून आपण स्वच्छ करतो, अगदी तसंच मनाला ध्यानरूपी पाण्याचं स्नान घातलं तर मानसिक विकार होणारच नाही। भिवू नकोस, मी पाठीशी आहे, हे वाक्य वाचलं किंवा ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते। श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत। कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधी तरी मिळतंच हे मनात श्री स्वामींची भक्ती करीत लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असतात। विश्वास भक्तांना आहे, कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असं 100% मान्यता आहे। स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवताराचे त्यांनी केलेले कार्य अफाट आहे। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उगाचे भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, घाबरू नको तो असे बाळ त्यांचा। यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे। जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे, जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंबी युक्तीशी, असा अविनाशी श्री स्वामी समर्थ माझा। विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझे, तिथूनच साथ देतात स्वामी। जाणीव ठेव, शुद्ध मनाशी कार्य व्यर्थ बरळतो कशाची, असे भूक त्याशी तू पुढे काय ठेवितो। तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यास तुला मार्ग दाखवणार असणार आहे मी। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्कर्म कर्म करावे, मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघतील। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते। तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुमची फसवणूक होऊ देणार नाही। कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतंही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचाराला कोणतंही औषध वाचू शकत नाही। प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये। ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही। वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन
चांगली वेळ आणून दिली त्यांचं मोल कधी विसरू नका. जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच अंतरंग प्रवेश करून स्थिर बनतं. नामाने काळजी वाटणे नाहीशी होते. मन तळमळ ही आपोआप जाते. श्री स्वामी समर्थ. गरिबाला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. श्री स्वामी समर्थ. नामावर प्रेम करणारे म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. श्री स्वामी समर्थ. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं. त्यांना सामोरं जायचं असतं आणि जिंकायचं असतं. मनात आत्मविश्वास तयार करून श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करत राहायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. तो स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबी लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडतं. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपलं भविष्य घडवतं. सुख इतकेच घ्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकंच द्या की देवावरील आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की एका सामान्य कोळशालाही तो हळूहळू हिरा बनवू शकतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य होत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटं होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं मिळालेले आपल्याला समजायला सुद्धा हे जास्त भाग्य लागतं. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाण्यासाठीच येत असतात. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्या मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येतं. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कठपुतळी करतो. जीवनात कधी दुःख आलं तर आपलं दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे,
मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशी मीच. गांगनापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून काहीही फायदा होत नाही. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी. नित्य आहे रे मना. अथर्क्य अवधूत हे सप्तगामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपतं. स्वामी चरणी मन सहज दृढ होतं. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आदर. स्वामी सांग धरता कोण राहील निर्धार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्यही आहे. हे आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कार्य करत राहा. तोकच तुमचा परिचय देतील. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा. फळ हे मिळणारच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. नको होऊ उदास. मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण. बघ मी आहे तुझा विश्वास. किती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. फूल बनून हसत राहणं हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणं हेच खरं जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. स्वामी नीला अपरंपार. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेव. बंद केले नयन माझे. चित्तरूपी बघुनी तुमचे. स्वामी तिन्ही जगाचा. तू बाप आहे माया जनांचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्था तुम्ही. माझ्या मनीचे भाव म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थाचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस. स्वामीच पकडतील तुझा हात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही. आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. जगी जन्म मृत्यू खेळ ज्यांचा. तू घाबरू नको. तू बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं. आणि दुःखच उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठी. गरिबाला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतंही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतंही औषध वाचवू शकत नाही. नियत कितीही चांगले असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या,
परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असतो. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालातून लपेटून घेईल ते तुमचं कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेल. श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलवता धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मनात माझ्यावर भाव ठेव. असेच व्हिडिओ बघण्यासाठी स्वामींचे पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. काळजी नको, आयुष्य सुंदर आहे. आयुष्य क्षणभंगूर आहे. हे जगून घ्या आनंदाने आणि माणुसकी जन्म हे जपत चला. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकट आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमानं वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्यात हाताने प्रामाणिकपणे कामाने मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, यशाची लढून बघा आणि हारला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, अथर्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. विभूती नाम नमन, ध्यानार्धी तीर्थ स्वामीच. या प्रपंच प्राणामृतात हे तीर्थ घे. आठवीर हे प्रचिती, न सोडेल स्वामी ज्या घेई हाती. श्री स्वामी समर्थ. आणि असे स्वामी समर्थ महाराजांचे विचार आपल्या जीवनामध्ये खरंच खूप प्रकाश पाडते. श्री स्वामी समर्थ. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह अर्थ. आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त 7 माणसांना तरी तुम्ही शेअर नक्की करा. धन्यवाद.